तुला म्हणजे आन्सर की आल्यानंतर जेव्हा चेक केलंस किती मार्क्स पडत होते पीसीएम मध्ये? मला पीसीएम मध्ये ओव्हरऑल 149 मार्क्स होते. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे सर्वांचं दिनेश सर लाईव्ह स्टडी युट्यूब चॅनल मध्ये. आज आपल्यासोबत विदेश तांबे हजर आहे स्टुडिओमध्ये. वडिलांसोबत खूप खूप वेलकम, स्वागत आहे आपलं. थँक्यू सर. पण आम्हाला बोलवल्याबद्दल तुमचे पण आभारी सर. वेलकम. विदेश तांबे त्यांनी MSTCT मध्ये खूप चांगली पर्सेंटाईल स्कोअर केलेलं आहे. तुझं इंट्रोडक्शन जरा दे थोडक्यात मुलांना. माझं नाव विदेश तांबे, मी बोरिवली मुंबईचा राहणार आहे. मला बोर्ड्समध्ये ओव्हरऑल 90.17% आलेले आणि मॅथ्समध्ये 98 मार्क्स आलेले आणि CET मध्ये मला ओव्हरऑल 99.49% आणि मॅथ्समध्ये 99.79% आलेले. व्हेरी 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 कॉंग्रॅच्युलेशन. मॅथ्स मध्ये CET मध्ये 99.79% हे खूप म्हणजे खूप चांगला स्कोअर आहे एका MSTCT ऍस्पिरंट साठी आणि ते तू स्कोअर केलेला आहे. थँक्यू सर. एक ड्रीम सारखं आहे. आणि बोर्ड मध्ये पण 98 मार्क्स आउट ऑफ 100 तसं स्कोअर केलेला आहे. 2 मार्क्स कट झाले. आठवतंय कुठे कट झाले होते बोर्ड मध्ये? तर सध्याला तसा पेपर तर पूर्णपैकी लिहिलेला बरोबर, आता काय माहिती त्या लोकांनी कुठे मार्क कापले असते. तर आमच्या युट्यूब चॅनलचा काही फायदा झाला होता? हा, मला तर युट्यूब चॅनलनी खूप फायदा झाला दिनेश सरच्या. मी एकलव्य 4.0 पूर्ण अभ्यास केलेला त्याचा मॅथ्सचा. यूट्यूबमध्ये एक फायदा असतो की आपण स्पीडमध्ये बघून संपवून शकतो आपलं जे पण. अगर आपलं रिव्हिजन असू दे किंवा आपल्याला अगर कॉन्सेप्ट माहिती असतील तर आपल्याला उलटा जास्त बेनिफिट पडतो. आपण फटाफट शिकून शकतो आणि दिनेश सर एवढे चांगले शिकवतात तर फटाफट ते माइंडमध्ये कॉन्सेप्ट बसतात आणि आपण पुढचा सॉल्व्ह करून शकतो. म्हणून यूट्यूबने मला खूप जास्त फायदा झाला दिनेश सरच्या ह्याच्यातून. म्हणजे एखादा मुलगा असेल आणि जो जर त्याने असं म्हणजे डिसाइड केलं की मला ऑनलाईन युट्यूबने शिकायचं तरी तो करू शकतो आराम. तुला असं वाटतंय शोधून तुला समजलं असेल की एकलव्य 4.0 किंवा 3.0 मध्ये तेवढे सफिशियंट कंटेंट अवेलेबल आहेत का? खूप बघितले तू प्लेलिस्ट वगैरे? मी तिन्ही एकलव्य 3.0 आणि एकलव्य 4.0 दोन्ही बघितलेला. सर्व चॅप्टर्स जेवढे पाहिजे तेवढे आहेत? तेवढे सर्व आहेत. आता ह्यांनी तसं केलंय युट्यूबवर, तुम्हीही करू शकता. जर तुम्हाला जिद्द असेल आणि करायचं असेल फ्री मध्ये घरी बसून ऑनलाईन युट्यूब रिफर करून तुम्ही एकलव्य जे बॅचेस आहेत, ओके, पुढची बॅच येणारच आहे एकलव्य 5.0, पण ज्यांना आधीपासूनच करायचंय ते एकलव्य 4.0 आणि 3.0 रिफर करू शकता. तर त्यासोबत आपण जेव्हा घरी स्टडी करतो, ओके, किंवा युट्यूबचे लेक्चर बघतो, त्यापेक्षा म्हणजे फक्त सेल्फ स्टडी जे आपण म्हणू, किती तास करायचं? सेल्फ स्टडी असे तर मी कधी मोजले नाही की किती मी तास अभ्यास करायचो, पण जेव्हा घरी असायचो तेव्हा 2 ते 3 तास सोडून मी बाकी टाइम अभ्यास करायचो. 2 ते 3 तास जरा मी खाली खेळायला पण जायचो. मी फुटबॉलर आहे, साइड बाय साइड मी फुटबॉलर आहे, तर मी साइड बाय साइड 2-3 तास खेळायचो आणि मग परत स्लीपिंग नाही तर लंच डिनर जे पण टाइम सोडून बाकीचा टाइम अभ्यास करायचो. मग म्हणजे जर आपण असं विचार केला की 5-6 तास अभ्यास करायचा ऑन ऍव्हरेज? ऑन ऍव्हरेज 5-6 की 7-8? म्हणजे 5-6-7 पर्यंत तरी जात असतील. 6-7 तास दररोज अभ्यास करायचा. त्यामध्ये बोर्ड आणि CET दोन्ही की फक्त CET? नाही, बोर्ड आणि CET दोन्ही, म्हणजे साइड बाय साइड. म्हणजे 2-3 तास बोर्ड केला, 2-3 तास CET केला साइड बाय साइड. आता आपल्या मुलांच्या एक असं असतो की आम्ही बोर्ड पण करतोय आणि त्यासोबत CET आम्ही शेवटी करणार. तर जर शेवटच्या महिन्यात बोर्ड झाल्यानंतर किंवा 2 महिना आधी क्रॅश कोर्स वगैरे करून केला की चांगले पर्सेंटाईल आपण घेऊ शकतो की स्टार्ट पासून करावं लागतं? नाही, तसं अगर बघितलं गेलं ना तर इफ कोण अगर ओनली बोर्ड स्टुडंट असेल आणि नंतर त्याचं असेल की एम की CET करायचं तर ते थोडं फार डिफिकल्ट आहे जास्त. कारण आपण 1 वर्ष पूर्ण बोर्ड्स पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करतो आणि नंतर अचानक 2 महिन्यानंतर आपण CET करायला ते थोडं इम्पॉसिबल टाईपच झालं. अगर कोण एक JEE कॅन्डिडेट असेल तर त्याला तर फार इझी असते CET, त्याला तर इझिली होईल. पण अगर आपण आपलं फक्त CETच एम आहे तर त्याला ऍटलीस्ट 12च्या स्टार्टिंग पासून तरी फुल फोकस अभ्यास सुरू करायला पाहिजे 99+ आणण्यासाठी. सिलेबस बद्दल काय म्हणणार? 12वीचा सिलेबस आणि CETचा सिलेबस आता तू अभ्यास केलेलाच आहे, डिफरंट आहे सेम आहे? सिलेबस तर सेम आहे, फक्त क्वेश्चन जरा वेगळ्या प्रकारे असतात. क्वेश्चनचा अप्रोच डिफरंट टाईपचा असतो. आपल्याला जास्त थिंक करायला पडतं CETच्या ह्याच्यात. बोर्ड मध्ये त्याच्या कम्पॅरिझन मध्ये फार इझी असतात क्वेश्चन. कुठल्याही असू दे या कुठलाही थिओरिटिकल आन्सर असू दे. CET मध्ये थोडा डिफिकल्ट असतं कारण सॉल्विंग असते, आपल्याला टाइम प्रेशर पण असतो. त्या टाइम मध्ये आपले एवढे क्वेश्चन व्हायला पाहिजे, ते पण फार इम्पॉर्टंट असतं मॅनेज करणं. आता त्या टाइम मध्ये तेवढे क्वेश्चन झाले पाहिजे, म्हणजे आपली स्पीड वाढवण्यासाठी काय केलं होतं?
स्पीड वाढवण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं इम्पॉर्टंट होतं, कारण जेवढे तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करणार तर तुमच्या मनात ते स्टेप्स बसत जाणार. आता तुम्ही एक टाईपचा क्वेश्चन तुम्ही 5-6 क्वेश्चन केले एका टाईपचे, तर तुम्हाला माहिती आहे अगर तो त्या टाईपचा क्वेश्चन आला तर तुमच्या मनात पहिल्यापासून ते स्टेप्स असणार, मग तुम्ही त्या हिशोबाने सॉल्व्ह करत जाऊ शकता. त्याच्याने फास्ट सॉल्विंग वाढते. उलट टेस्ट सिरीज बद्दल काय म्हणणार की गरजेचं आहे? टेस्ट सिरीज खूप गरजेची आहे. जेव्हा एप्रिलचा मंथ सुरू होतो त्या मंथ पासून तुम्हाला टेस्ट सिरीज सुरू करायला पाहिजे. म्हणजे ऍट दी एंड आहे ना, एप्रिल मिड पासून तुम्हाला दर दिवशी एक टेस्ट तरी द्यायला पाहिजे. दर दिवशी? मी एप्रिल 15 की 16 पासून ते 5 मे पर्यंत दर दिवशी एक टेस्ट दिलेली दुपारच्या. त्याचा काय फायदा झाला? त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे मला एकतर हॅबिट झाली त्या टायमामध्ये टेस्ट देण्याची. म्हणजे माझं दुपारचं शिफ्ट होतं, तर मला त्या टायमाची हॅबिट झाली एकतर टेस्ट देण्याची, आणि माझा डे बाय डे स्कोर इम्प्रूव्ह होत होता. कधी खाली पण पडायचं तर मी अनालाइज करून त्या स्कोरला नेक्स्ट टेस्ट मध्ये इम्प्रूव्ह करायचो. टेस्ट सिरीज जे क्वेश्चन चुकायचे त्यासाठी काय करायचं? म्हणजे त्यासाठी मी पहिला सोल्युशन रिफर करायचो. अगर मग त्याच्यात विचार करायचो की याच्यात मला काय नाही समजलं, फॉर्म्युला नाही आठवला की फॉर्म्युला राहून मी कॅल्क्युलेशन मिस्टेक केली की काय रॉंग केलं, तर ते कसं सम बघायचो ना मी, तर मला माहिती पडायचं की हा सम मला का नाही आलं. मग ते पेपर सॉल्व्ह करताना ते गोष्ट इम्पॉर्टंट आहे. आता काही प्रश्न असतात ना, ते लेंथी असतात सॉल्युशन. आपल्याला म्हणजे 90 मिनिट मध्ये 50 प्रश्न सोडवायचे आहेत, 50. तर काही प्रश्न असे असतात ना की ते म्हणजे खूप लेंथी असतात, अर्ध पान एक पान जातात. अशा प्रश्नांसाठी शॉर्टकट पण असतात. तू ते वापरलं होतं का की बोर्ड मेथडने केला होता? मी सर्व शॉर्टकट वापरलेले सर. ते शॉर्टकट सिरीज पण आलेले काय काय चॅप्टर साठी मोस्टली इम्पॉर्टंट, जसे की इंटिग्रेशन, डेरिव्हेशन, POSL, वेक्टर्सचे जे शॉर्टकट सरनी दिलेले ते खूप सारे शॉर्टकट वापरले आले. लेक्चर बघितले होते ते शॉर्टकट सिरीज सरनी 2022 मध्ये एक शॉर्टकट सिरीज लॉन्च केली, ती पण बघितली, हर एक चॅप्टरची बघितलेली. शॉर्टकटची पूर्ण एक लिस्ट बनवलेली मी माझ्या सेपरेट बुक मध्ये. ते सर्व शॉर्टकट फॉलो लिहून काढली होती, लिहून काढलेले सर्व. ते बाहेर केलं होतं. ते कसं, कारण ते त्याचे खूप सारे क्वेश्चन PYQs मध्ये असायचे, मग ते सॉल्व्ह करून ते शॉर्टकट डायरेक्ट आठवण व्हायचे. व्हेरी नाईस. तर हे शॉर्टकट महत्वाचे होते. त्याचा उपयोग कसा झाला तुला मॅप एक्झाम मध्ये? शॉर्टकट म्हणजे अगर समजा एक टाईपचा क्वेश्चन आलं तर शॉर्टकटनी या तर तो अर्धा क्वेश्चन डायरेक्टली सॉल्व्ह होतो, या तर पूर्ण क्वेश्चन डायरेक्टली सॉल्व्ह होतो. मग डायरेक्ट उत्तरच पाठ असतं ते, किंवा फॉर्म्युला ट्रिक माहित असेल तर आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो. त्याने काय उपयोग झाला असेल? त्याने खूप टाइम वाचला माझा पेपरमध्ये. म्हणजे मोठे जे सम असायचे ते शॉर्टकटनी अगर सॉल्व्ह झाले तर माझ्याकडे खूप टाइम वाचायचा नेक्स्ट क्वेश्चन साठी. तर मला अगर समजा कुठला नेक्स्ट क्वेश्चन बिना शॉर्टकटचा असेल आणि डिफिकल्ट असेल सॉल्व्ह करण्यासाठी, तर माझ्याकडे अजून जरा टाइम असायचा आणि प्रेशर कमी असायचा की चला 5चा सम तर झालाय शॉर्टकटनी, आता हा मी सम शांतपैकी करू शकतो. CET देणाऱ्या मुलांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण 12वीचा अभ्यास किंवा प्रॅक्टिस जसं करतोय त्यापेक्षा जरा हटके आपल्याला शॉर्टकट आणि फॉर्म्युलेज वापरायला म्हणजे यायला लागेल, प्रॅक्टिस करावी लागेल, ते जरा पाठ करावं लागेल, आणि ते होणार जास्तीत जास्त प्रॅक्टिसने. त्याचा फायदा आता इथे विदेशनी सांगितलंय की आपल्याला जो प्रश्न 4-5 मिनिटात सोडवता येतो ते आपण 10-15 सेकंदात सोडवतो. डायरेक्ट आपल्याला उत्तर समजतं, आणि हा जो टाइम आपण सेव्ह केलाय, वाचवलाय, तो पुढच्या प्रश्नात आपण वापरू शकतो. जिथे शॉर्टकट लागू शकत नाही अशा प्रश्नांना जिथे आपल्याला 4-5 मिनिट द्यावाच लागणार, शॉर्टकटने पण नाही होणार, सॉल्व्ह करूनच होणार, तिथे आपण ते टाइम देऊ शकतो. खूप महत्वाचं आहे. टेस्ट सिरीज बद्दल आम्ही बोललो, शॉर्टकट बद्दल बोललो. आता आपण असं CET बोर्ड एक्झाम झाली त्यानंतर तेव्हा किती तास अभ्यास करायचा? तेव्हा जरा टाइम जास्त होता. आता पूर्ण दिवस भेटायचा अभ्यास करायला. मग जेव्हा टाइम भेटायचा तेव्हा अभ्यास करायचो. 2-3 तास नंतर खाली खेळण्यासाठी काढायचो. बाकी जेवढा टाइम असायचा तेव्हा अभ्यासच करायचो. मग म्हणजे 10-12 तास. म्हणजे ऑलमोस्ट 10-9 तास तरी व्हायचे, कारण पूर्ण दिवस असायचा घरातच. मग ते जेवढा टाइम असायचा तेवढा युटिलाइज करायचो अभ्यास करण्यासाठी. CETचा अभ्यास एकदा संपवलं त्यानंतर रिव्हिजन केली होती का? रिव्हिजन म्हणजे फॉर्म्युला रिव्हिजन, नोट्स रिव्हिजन ते सर्व केलेलं. आणि मॉक टेस्ट दिली होती पूर्ण PCM ची? PCM चे मॉक. किती मॉक टेस्ट दिली असेल? अराउंड आता मी जी टेस्ट सिरीज म्हणजे दिलेली तर त्याच्यात तर मी ऑलमोस्ट 16 दिलेले पेपर. 16 ओव्हरऑल PCM म्हणतोय? ओव्हरऑल PCM. ओव्हरऑल कम्प्लीट PCM ग्रँड मॉक टेस्ट जी असते पूर्ण 200 मार्काची, तशी 15-16 काही मेसेज तुला द्यायचं असेल मुलांना, काय सांगणार? त्या आता जे 12वीत आहेत किंवा CET देणारे विद्यार्थी आहेत, पुढच्या वर्षी जेव्हा ते एक्झामला जाणार, मग त्यांना पण असंच 12वीमध्ये 90% वरती आणि CET मध्ये 99% पर्सेंटाईलच्या वरती स्कोर करायचं असेल तर त्यांनी काय करावं? तुझा काय मेसेज असेल?
मेनली तर आता जे स्टुडंट्स एस्पायरिंग आहेत, CET एस्पायरिंग स्टुडंट्स आहेत, त्यांना मेनली टाइम प्रेशर हँडल करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण CET ही जी एक्झाम आहे ती मेन टाईमची एक्झाम आहे की तुम्ही त्या टायमात किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तो जो प्रेशर येतोय की 90 मिनिटांमध्ये एवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे, ते सॉल्व्ह होतील की नाही होतील, तो मेन प्रेशर हँडल करणं यायला पाहिजे. मेनली त्यांना मॅथ्सवरती फोकस करायला पाहिजे. मॅथ्स या सब्जेक्टमुळे तुमचे पर्सेंटाईल आरामात 99+ जाऊन शकतात. चाहे तो बोर्ड्स असू दे किंवा CET असू दे, तुम्हाला मॅथ्समध्ये सर्वात जास्त फोकस ठेवायला पडतो. कारण तोच एक सब्जेक्ट आहे जो 100 मार्कापैकी येतो. त्याच्यात अगर तुमचे जास्तीत जास्त मार्क निघाले तर तुम्ही आरामात 150 + 150 जाऊन शकतात आणि तुम्हाला 99% पक्का येते. आता एक प्रश्न असं पण आहे की तुला म्हणजे आन्सर की आल्यानंतर जेव्हा चेक केलंस किती मार्क्स पडत होते PCM मध्ये? मला PCM मध्ये ओव्हरऑल 149 मार्क्स होते. म्हणजे 150च्या आसपास मार्क्स होते. 150च्या आसपास. तर 150 मार्कावर 99.49% एवढं म्हणजे हे झालेलं आहे. आणि हे केलं होतं मॅथ्स मध्ये काउंट. 50 प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर होते? 41 प्रश्न बरोबर होते आणि त्यावर तुला 99.79% आहे. म्हणजे जर तुम्ही मॅथ्स मध्ये 50 प्रश्नांपैकी 40 प्रश्नांपेक्षा जास्त सोडवले बरोबर, तरीही तुमचं 99% पेक्षा जास्त मॅथ्स मध्ये येणार. विदेश असं म्हणतो की यांनी अभ्यास केला होता आणि खेळायला पण जायचं. आपलं काय म्हणणं आहे? यांनी 2 वर्ष जे अभ्यास केलं, अभ्यासात तो पहिल्यापासून हुशार होता. आफ्टर 5th-6th पासून. यावेळी त्याला जे 12th नंतर जे प्रॉब्लेम आला की तो आमचं पण JEEचं होतं फोकस त्याच्यावरती. पण JEE मिळाल्यानंतर त्याने 11वी नंतर सांगितलं की पप्पा जे हार्डवर्क थोडं जात आहे मला त्यामध्ये. तर मी बोललो ओके तू CET मध्ये जा म्हणून. आणि हा एक मेसेज असा आहे की CET साठी बोर्ड फार इम्पॉर्टंट आहे. कारण बोर्डचं जे सिलेबस आहे ते CETचं सिलेबस आहे. थोडं हार्ड लेवलला JEEचं जातं बरोबर, पण 80% तर CET जे बोर्डचं आहे तेच आहे. बोर्डमध्ये आपण जर चांगले पर्सेंटेज काढले तर CETला थोडंसं इझी जाईल. मग तो त्यांनी टार्गेट पकडला आणि बोर्डामध्ये त्यांनी 91% काढले. जेव्हा युट्यूबवर आमचे लेक्चर बघायचं युट्यूबवर एकलव्य बॅचेस, तुम्ही एकलव्याच्या बॅचेस तुम्हाला स्टोरी सांगतो सर काय आहे की माझा भाचा आहे अमय नितोरे म्हणून. तो 2 वर्षापूर्वीच त्याने 12th केलं. आता तो इंजिनिअरिंगला 2nd, 3rd इयरला आहे. तर त्याने क्लासेस केले नव्हते. अच्छा. तर त्याने तुम्हाला फॉलो केलं होतं 2 वर्ष आधी. 2 वर्ष अगोदर. त्यावेळी कोविड जस्ट संपत आला होता आणि त्यावेळी ते चालू होतं पूर्ण. आणि त्याने तुम्हाला पूर्ण फॉलो केलं होतं आणि त्याने त्याच्यावर त्याने 97% काढले. व्हेरी गुड. त्याच्यामध्ये 97. तर त्याने आम्हाला त्यावेळी आम्ही पण त्याचा अभ्यास मध्ये लक्ष घालायचो. त्यावेळी आम्हाला एवढं आयडिया होती की तुम्ही त्यांच्या मेंटर आहात मेन. अच्छा. ते आमच्या ह्याच्यामध्ये होतच, दिमागमध्ये होतच आमचं. आणि आम्ही बोललो की तुम्ही भले तू ऑफलाईन करतोस आहे पण सरांना फॉलो करून तू मॅथमॅटिक्स मध्ये टॉप करू शकतोस. म्हणजे सर्व त्यांच्या क्लासेस वाल्यांनी पण भरपूर शेवटच्या क्षणापर्यंत CETच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या लोकांनी पूर्ण अजूनपर्यंत ऍडमिशन साठी पण ते लोक जिद्दीने धावतात, मेहनत करतात. खरोखर त्यांचे हॅट्स ऑफ आहेत. पण तुम्ही पण त्यांना जे गाईड केलं मॅथमॅटिक्स मध्ये ते अप्रतिम, त्याला तोड नाही. आणि मला तर वाटतं की महाराष्ट्रातल्या काय इंडियातल्या सर्व लोकांना म्हणजे आता हे CET तर महाराष्ट्रामध्येच आहेत पण त्या लोकांनी तुम्हाला ना फॉलो केलंच पाहिजे आणि तरच तुम्ही 99%च्या वरती पाहू शकता. आमची मेहनत पण तशीच असते. हा सर. खूप दिवस रात्र एक करून आम्ही मुलांच्या मागे लागतो आणि शेवटपर्यंत परीक्षा झाल्यानंतरही आम्ही ते हे करतो, शिफ्ट एनालिसिस वगैरे, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, पुढच्या विद्यार्थ्यांना समजतो. मेनली तर मला मॅथ्स साठी तर खूप चांगलं बोलायला पाहिजे. कारण मी एक असा स्टुडंट आहे म्हणजे लहानपणापासून माझा मॅथ्स सर्वात वीक सब्जेक्ट होतं. म्हणजे काय टायमाला फेल पण झालोय मी, असं म्हणजे एवढं माझा वीक सब्जेक्ट होतं. 11th मध्ये मला सर्वात जास्त कमी मार्क्स मॅथ्समध्ये द्यायचं. म्हणजे ऑलमोस्ट एप्रिल-मे आलेला गेल्या 2023चा आणि माझे मार्क्स अजून 40-50च्या मध्येच होते CET मध्ये. मग मग तुम्हाला चालू केलं फॉलो करणं, तुमचे शॉर्टकट बघितले, मग मला एक वेगळा अप्रोच भेटला मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचे. इंटरेस्ट आला मग मॅथ्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मग भले ते बोर्ड्स असू दे किंवा CET असू दे, मग माझे मार्क्स जरा बूस्ट व्हायला लागले. मी प्रिलिम्स मध्ये पण आमच्या क्लासेसमध्ये चांगल्यापैकी स्कोर केला. मला एका पेपरमध्ये 80/80 आले मॅथ्समध्ये. त्यामुळे ते तुमचे थिअरम, माझे मित्र तर नेहमी माझ्या सोबतच होते, ते पण खुश असायचे माझे मार्क बघून. आम्ही एक दुसऱ्यांना सपोर्ट करायचो, सोबत चालायचो.
बोलायचो एकमेकांसोबत. आणि जेव्हा तुमची ते थिअरमची सिरीज होती, जे पण महारिव्हिजन, तुमचं तर महारिव्हिजन मधूनच अर्ध्याशी जास्त पेपर आलेला, ते मी एंड मोमेंटला बघितलेलं रात्री ठरलं ते. खूप उपयोगी ठरलं. मला वाटलंच तुमच्यातलं काय ना काहीतरी येणार. तुम्ही ते सर सोबत सिरीज घेतलेली, एक त्यांनी सांगितलेले इम्पॉर्टंट जे थिअरम असतील ते सर्व कामाला आलं. ते व्हेरी नाईस. खूप खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून. आणि आज हा एक्सपिरियन्स आहे मुलांना खूप म्हणजे इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन देणारा आहे. जसं तुला एवढे पर्सेंटाईल आले, पर्सेंटेज, आपल्या जे येणारे ज्युनियर्स आहेत त्यांना पण तसंच 90% पेक्षा जास्त बोर्डमध्ये आणि 99% पेक्षा जास्त MSTCT मध्ये स्कोअर व्हावा अशी अपेक्षा करतो. आणि आपण स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर.